नमस्कार, गरुडजप न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। सुकळेश्वर महादेव येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अंतर्गत रुद्राभिषेक सेवा संपन्न। पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे परिसरात निसर्गरम्य वातावरणात धरणाच्या कुशीत वसलेले जागृत देवस्थान सुकळेश्वर देवस्थान आहे। येथे महादेवाचे मंदिर आहे। या ठिकाणी जुना जाज्वल्य मारुतीचे स्थानही आहे व बालब्रह्मचारी संन्यासी महाराजांचं या ठिकाणी वास्तव्य आहे। अशा या जागृत देवस्थानावर श्री स्वामी समर्थ भगवान शंकराची उच्च प्रकारची सेवा म्हणजे रुद्राभिषेक सेवा रजू केली। यावेळेस डोंगरगाव, पिंपरी खुर्द, कडेवडगाव, घोसला, वाडी शेवाळे, निंबोरी सह पाचोरा तालुक्यातील विविध ठिकाणाहून सेवेकरी उपस्थित झाले होते। ही सेवा कडेवडगाव येथील सेवेकरी संदीप भाऊ पाटील यांनी सेवा करून घेतली व उपस्थित सेवेकऱ्यांना नेहमीप्रमाणे अनमोल असे मार्गदर्शनही केले। यावेळेस गायकवाड आप्पा, बोरसे आप्पा, संदीप साबळे पाटील, संजय आप्पा, दत्तू साळुंके पिंपरी खुर्द, निंबोरी येथील सागर पाटील, मुकेश मापारे, शेवाळे येथील श्रीकांत पांडे, शिंदाड येथील जगदीश तेली, घोसला येथील बापू वाघ, रमेश कडू पाटील व इतर सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आरती ही सुकळेश्वर देवस्थान येथील बाबाजी यांनी उपस्थित सेवेकऱ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले। श्री स्वामी ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम् श्री स्वामी ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम् श्री स्वामी समर्थ ओम त्र्यंबकं यजामहे